तर शिंदे गटाची लोकसभेप्रमाणेच विधानसभेला अवस्था होईल असं म्हणतायत अनिल परब। शिंदेंसोबतच्या सगळ्यांना भाजप तिकीट देणार नाही असं सुद्धा अनिल परब यांनी म्हटलंय। हे शेवटाला चाललंय, हा शेवटचा टप्पा आहे। कारण सगळ्यांना सांगितलं होतं की तुम्हाला उमेदवारी मिळेल। जे लोक शिवसेनेतना बंडखोरी करून गेले 13 खासदारांना ते तिकीट मिळवून देऊ शकले नाहीत। आता तर दुसरा फेज येणार आहे विधानसभेचा। या फेज मध्ये तर काय त्यांची होईल मी सांगू शकत नाही। आता आजची परिस्थिती जर लोकसभेला असेल तर विधान परिषदेला तर ह्यांना मिळेल असं मला वाटत नाही। जे त्यांच्या विश्वासावरती त्यांच्या खांद्यावरती मान ठेवून गेलेत, त्यांची किती जणांची मान कापली जाईल हे आज सांगणं कठीण आहे। ही सुरू तर शिंदे गटाची लोकसभेप्रमाणेच विधानसभेला सुद्धा अवस्था होईल। शिंदेंसोबतच्या सगळ्यांना भाजप तिकीट देणार नाही असं सुतोवाच केलंय अनिल परबांनी। असं म्हणत अनिल परबांनी शिंदे गटावर टीका केली आहे। सोबतच सीएम शिंदे आणि आशिष शेलार यांच्यात वाद असल्याचं दिसतं असं सुद्धा अनिल परबांनी म्हटलंय। अनिल परबांनी महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधलाय।